नमस्कार, मी विनायक. आजच्या सवालमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे विधान परिषद निवडणुकांसंदर्भात. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणुका होत आहेत. या 6 जागांवर जवळपास प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार दिलाय. चित्र जे महाराष्ट्रात उभं राहत आहे ते म्हणजे आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे. भाजपमध्ये नेमकं काय चाललंय हेही कळत नाहीये, कारण जळगावमध्ये एकनाथ खडसेंना एक मोठा दणका बसलेला आहे. नेमकं काय घडतंय याचबद्दल पुढचा 1 तास आपण चर्चा करणार आहोत. आपला प्रश्न बघा, विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजाराला ऊत येईल का? हा आजचा आपला प्रश्न आहे. तुम्ही सुद्धा चर्चेत सहभागी होऊ शकता. याचसाठी बोलायला आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आपले पॉलिटिकल एडिटर आशिष जाधव आहेत. भाजपचे आमदार राम कदम आपल्याबरोबर येत आहेत. त्याचबरोबर मुंबईवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सुद्धा आपल्याबरोबर आहेत. पुण्यावरून सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आहेत आणि नाशिकवरून काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्याबरोबर आहेत. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण एकेका मुद्द्यापासून खरं तर सुरुवात करणार आहोत. 6 ठिकाणं आहेत मला माहिती आहे. 6ही ठिकाणच्या परिस्थितीवर आपल्याला चर्चा करायची आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण जळगावपासून सुरुवात करूया. राम कदम, तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा येतोय. काय नेमकं झालंय जळगावमध्ये? जळगावमध्ये भाजपतलं गटातटाचं राजकारण समोर येतंय का? एकनाथ खडसेंना दणका बसलाय अशी चर्चा आहे. काय चित्र आहे? गटातटाचं राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असू शकेल. भारतीय जनता पार्टीमध्ये गटातटाचं राजकारण नसून पूर्णपणे राष्ट्रसेवेला समर्पित त्यागपूर्ण अर्थानं काम करणारे कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते आहेत. आदरणीय खडसे साहेबांबद्दल परवाच दिवाळीमध्ये जेव्हा पत्रकारांशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते तर त्यावेळेस फडणवीस साहेबांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीनं त्यावर भाष्य केलं आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातही छापून आलं हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे भाजपमध्ये काही गटतटाचं राजकारण नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की जे गुरुमुख जगवानी आहेत त्यांनी 2 टर्म MLC म्हणून अत्यंत सुंदर काम केलं, चांगलं काम केलं. पक्षाने त्यांना जबाबदारी दिली आणि प्रत्येक वेळेस MLCचं आपण देत असताना ही त्यांना दुसऱ्यांदा दिली होती. दुसऱ्यांदा त्यांनी अत्यंत यशस्वी पद्धतीने त्यांनी ती टर्म पार पाडली आणि भविष्यात पक्ष आणखी जबाबदारी त्यांना निश्चितपणे देईल. पण आपण देत असताना सगळ्याच कार्यकर्त्यांना आलटून पालटून आपण प्रत्येकाला जबाबदारी देत असतो आणि त्याच्याकडून पक्षाचं काम, त्या विभागाचं काम व्हावं असं प्रत्येक पक्षाला अपेक्षित असतं. तर त्याच्यामुळे विधानसभेची निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक याच्यामध्ये प्रामुख्यानं फरक आहे. आणि विधान परिषदेमध्ये 2दा रिपीट केल्याच्या नंतर 3ऱ्यांदा रिपीट करत असताना सगळ्यांना सारखी संधी मिळाली पाहिजे या भावनेतून चंदू पटेल एक चांगले त्या ठिकाणचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पण आता मीडियाला काहीतरी चर्चा पाहिजे, मग ते गिरीश महाजन, खडसे साहेब, मुख्यमंत्री हे मीडिया चालवते, त्यात काही खरं नाही. आमचं सगळं परिवार आम्ही समजतो. आमचं सगळं आपसामध्ये कोणताही राम कदम असं कोणीच आता म्हटलं नाही. रामभाऊ असं कोणीच म्हटलं नाही की तुमच्या परिवारामध्ये काही फूट आहे का? मी फक्त एवढंच विचारलं की काय गटातटाचं राजकारण आहे का? कोण मीडिया चालवताय काय नाही? रामभाऊ तुम्ही हसताय ठीक आहे. मग मी आशिष जाधवांकडे जाणार आहे. आशिष, हे खरंच चित्र आहे का? आज राम कदम म्हणतात की असं काहीच नाहीये आणि शांतपणे म्हणतायत, हसत हसत सांगतायत की जळगावमध्ये कुठल्याही गटातटाचं राजकारण नाही. हा मग नेमका शह कोणाला दिलेला आहे? खडसेंना हा धक्का नाहीये का? विनायक, तुला आठवत असेल बरोबर 1 महिन्यापूर्वी जेव्हा सुरेशदादा जैन यांना जामिनावरती सुटका झाली होती त्यांची, तेव्हा आपण एक कार्यक्रम केला होता जळगावमधला सत्ता संघर्ष. बरोबर. तेव्हा आठवत असेल तर मीच म्हणालो होतो की आता पुढच्या काळामध्ये तिथे जळगावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि तिथं कदाचित जे विद्यमान आमदार आहेत खडसे समर्थक गुरुमुख जगवानी यांचा पत्ता कट होईल आणि आज तो कट झालेला आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंना जोरदार झटका दिलेला आहे. एकनाथ खडसेंचे राईट हँड खंदे समर्थक समजले जाणारे गुरुमुख जगवानी यांचा पत्ता कट केला. बरं, ती पत्ता कट करत असताना त्यातली जी प्रक्रिया झाली आहे किंवा जे राजकारण बरंच पडद्यामागे घडलं आहे ते समजून घेतलं ना तर मग कशा पद्धतीनं धक्का दिला हेही कळेल. म्हणजे कसं की गुरुमुख जगवानी यांना आता पुन्हा तिकीट द्यायची नाही आहे, त्यांच्या ठिकाणी नवीन उमेदवार द्यायचा आहे. तरीसुद्धा एकनाथ खडसे आग्रह करत होते की नाही, गुरुमुख जगवानी यांनाच तिकीट दिलं गेलं पाहिजे, पुन्हा उमेदवारी दिली गेली पाहिजे. आणि गुरुमुख जगवानी यांनी भाजपकडून अर्ज भरला. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांकडनं असा प्रयत्न झाला. आधी गिरीश महाजन जलसंपदा मंत्री यांच्या पत्नी ज्या जामनेरच्या नगराध्यक्ष आहेत साधना महाजन यांचं नाव पुढे गेलं. त्यानंतर
चंदूभाई पटेल ज्यांनी आज भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज भरला त्यांचं नाव पुढे आलं. शेवटच्या क्षणी एक नाव पुन्हा पुढे आलं, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र फडके यांचं नाव संघाकडून पुढे केलं गेलं. आणि शेवटी मग असं ठरलं की नाही, चंदूभाई पटेल यांची आर्थिकदृष्ट्या ते सक्षम असल्यामुळं त्यांची ऐपत आहे आणि म्हणून त्यांना उमेदवारी द्या. आणि जर का आपण जळगावच्या या निवडणुकीचा इतिहास बघितला तर ही नेहमी घोडे बाजाराला प्रोत्साहन देणारी ठरली. मोठ्या प्रमाणात इथे मनी पॉवर, मसल पॉवरचा गेम होतो आणि म्हणून मग गुरुमुख जगवानी आणि एकनाथ खडसे यांच्या समोर एक तगडा उमेदवार द्यायचा गिरीश महाजनांचा म्हणून चंदूभाई पटेल. उत्तर घेऊया. राम कदम, तुम्हाला हे पटतंय का? कारण मुद्दा हाच आहे, पुन्हा एकदा मनी पॉवर, मसल पॉवर हे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. काय निकष होते? आरोप तुमच्यावर होतोय की आर्थिक निकष सुद्धा लावले गेलेले? बरं झालं आशिष सारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी हा विषय काढला. आपल्याला लक्षात असेल आणि या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्राला आणि देशभराला पुन्हा एकदा नव्यानं कळेल सुद्धा की अशा प्रकारच्या निवडणुका होत असताना त्याच्यामध्ये घोडेबाजार होतो, पैसे लागतात. ही गोष्ट आपण अनेकदा पाहिलेली आहे, हे काय कुठे लपून राहिलेलं नाही. पण ही पद्धत बंद झाली पाहिजे. हा पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टीनं केला. राज्यसभेच्या निवडणुका होताना आपण हात उंचावून त्याचं मतदान करतो, ते काही आपण गुप्त मतदान ठेवलं नाही, खुलं मतदान ठेवलंय. त्याच्यामुळे घोडे बाजाराला त्या ठिकाणी कुठे वावच नाही. आणि आमची भूमिका आहे, आमची मानसिकता आहे, आमचा प्रयत्न आहे पूर्ण ही देशभर ही व्यवस्था झाली पाहिजे. यामध्ये काळा बाजार आहे, यामध्ये निवडणुकांबद्दल आपण बोलतोय, राज्यसभेच्या नाही. विनायक, मी याच निवडणुकांबद्दल तो संदर्भ देऊन आपल्याला सांगतो. आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात सगळ्या निवडणुका, विधान परिषद आणि विधानसभा यातल्या 90% निवडणुका या बिनविरोध झालेल्या आहेत. स्वतः पृथ्वीराज चव्हाणांनी तसे प्रयत्न केले. एक मिनिट हा पूर्ण करा रामभाऊ, मग मी येतो. आशिषराव, मी राज्यसभेचा संदर्भ एवढ्यासाठी दिला की भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे की ओपन मतदान झालं पाहिजे, ज्यामुळे हा घोडा बाजार थांबला जाईल. त्याच्यामुळे पैशाचे निकष राष्ट्रवादी लावत असेल, काँग्रेस लावत असेल, हा प्रश्न कदाचित त्यांच्यासाठी असावा. भारतीय जनता पार्टीमध्ये निकष लागतो पक्षासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी. तो किती प्रामाणिक आहे या गोष्टीचा. बाकी निकष आमच्याकडे दुय्यम आहेत. रामभाऊ, गुरुमुख जगवानी यांनी अपक्ष म्हणून जर ही निवडणूक लढवली तर मग तुमच्या पक्षामधली ही नाराजी नाहीये का? खुलीपणाने ही नाराजी मग समोर येत नाही का? दोन गट समोर येत नाहीत का एकाच ठिकाणांमधले? एक खडसे समर्थक, एक गिरीश महाजन समर्थक. ते कसं आहे, गुरुमुख जगवानींनी 2 टर्म विधान परिषदेच्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तिसरी टर्म मिळावी हा मानवी स्वभाव आहे. त्याच्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणं हे प्रत्येकाच्या व्यक्ती विशेषवर अवलंबून आहे. पण याच्यामुळे काही पक्षामध्ये आपण ज्या पद्धतीचे संदर्भ जोडतात तसं काही नाहीये. निश्चितपणे त्या ठिकाणी चंदू पटेल हे चांगल्या भरघोस विद्यमान आमदार आहेत, ते विद्यमान आमदार आहेत जे म्हणतात की आम्ही आता अपक्ष निवडणूक लढवणार. मी आपल्या स्टुडिओमध्ये येईन, मी तुम्हाला सांगतो ते कसे येतील, काय येतील आपण पहा. 19 तारखेला आपण बोलवा मला, आपण स्वतः विनायक तुमच्या हातून मला पेढा भरवाल. मला फक्त एकच मुद्दा मांडायचा, तो खूप महत्त्वाचा असा आहे की जळगावमध्ये आपण जर का इतिहास बघितला, निखिल खडसे विरुद्ध मनीष जैन ही निवडणूक झाली होती. कोटीच्या कोटी उड्डाणं तेव्हा घेतल्या गेली होती. आज जळगावमध्ये 29 उमेदवारांनी 34 अर्ज भरलेले आहेत. आता माघारीच्या वेळेस काय होईल मला सांगा. बरोबर आहे. मला म्हणूनच मारुती भापकरांकडे सुद्धा जायचंय. भापकर सर, तुम्हाला हे पटतंय का? राम कदम जे म्हणतायत ते आमचे निकष वेगळे आहेत, आमचे निकष असे नाही आहेत आणि घोडे बाजार हा जळगावमध्ये होणार नाही इतक्या ठामपणे राम कदम सध्या म्हणतायत. इतर पक्ष हे करत असतील पण भाजपमध्ये हे काही घडणार नाही. तुम्हाला हे पटतंय का? जळगावची आजची परिस्थिती बघता विनायकजी, यामध्ये जळगावची परिस्थिती मला अधिकची माहिती नाही, परंतु या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून घोडेबाजार होणार का? तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मागच्या 2-3 निवडणुका विधान परिषदेच्या पाहिल्या आणि त्यामध्ये BJP सैन्याचे लोक असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे लोक असतील, एकतर ह्या निवडणुका बिनविरोध करण्याकरता थेट
राजकीय पक्षांचे प्रमुखच घोडेबाजार यामध्ये करतात किंवा जे मतदार आहेत, जर निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो. या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल. 2004 ते 2010 लक्ष्मण जगताप जे आता पूर्वी राष्ट्रवादीत होते, आता भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते विधान परिषदेचे निवडणूक लढले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार चंदूकाका जगताप हे सासवडचे उमेदवार दिले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली आणि राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या मंडळींनी त्यांना निवडून आणलं. त्यानंतर अनिल भोसले जे आज उमेदवार दिलेले आहेत पुण्यामध्ये, त्या उमेदवारांना ज्यावेळी 2004 ते 2010 ते 2016 या कालावधीसाठी उमेदवारी दिली, त्यावेळी त्या ठिकाणी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ती बिनविरोध निवडणूक केली. त्यावेळी आत्ताच्या मंत्रिमंडळामधले एक मंत्री त्यांनी यामध्ये घोडाबाजार मोठ्या प्रमाणात केला आणि करोडो रुपयाचा व्यवहार झाला, अशा प्रकारची पुण्यात चर्चा आहे. सर, मग जे आशिष जाधव म्हणतात त्यात किती तथ्य आहे की आता अर्ज मागे घेण्यासाठी सुद्धा मोठा घोडेबाजार होणार आहे, यात सुद्धा तथ्य आहे? मग कारण एका जागेसाठी 29 अर्ज म्हणजे विनायकजी मी त्या पुढे जाऊन सांगू इच्छितो या ठिकाणी की जळगावची स्थिती ज्या पद्धतीने आशिष जाधव यांनी नमूद केलेली आहे त्यापेक्षाही गंभीर परिस्थिती पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय काकडे साहेब हे भारतीय जनता पक्षाचे निकटवर्ती आहेत आणि त्यांचे जवळचे नातेवाईक अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे, अशा प्रकारची माहिती मला चिंचोडून पुण्याला येत असताना कळाली. मला असं वाटत होतं की आमच्या पिंपरी चिंचवड मधले अगदी बोला भापकर सर. पिंपरी चिंचवड मधनं येत असताना आमच्या पिंपरी चिंचवड शहरातले आजमभाई पानसरे ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते किंवा विलास लांडे यांना उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारची चर्चा होती, पण तसं काही घडलं नाही. परंतु त्यांना उमेदवारी न देता अनिल भोसलेंना पुन्हा उमेदवारी दिली. याचं कारण माझ्या लक्षात आलं येताना की ते संजय काकडे साहेब यांच्या जवळचे निकटवर्ती आहेत आणि ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला सोपी जावी आणि ज्या संजय काकडेंच्या हातात सीएम आहेत, भारतीय जनता पक्ष आहे आणि ज्यांचे राष्ट्रवादीचे थेट जवळचे नाते आहे, अशा प्रकारे निवडणूक सोपी व्हावी यासाठी ही उमेदवारी दिलेली आहे. या उमेदवारीमुळं एक तर ही निवडणूक जर बिनविरोध झाली आशिषजी, तर थेट वरिष्ठ नेते जे आहेत ते घोडेबाजार करणार आहेत. ठीक आहे सर, तुम्ही गंभीर आरोप केलेत आणि काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा मांडलेत. भापकर सर, मी येतो, पण आपण पहिले उत्तर घेऊया. आपल्यावर नवाब भाई सुद्धा आहेत आणि हेमलता पाटील सुद्धा आहेत. ठीक आहे भापकर सर, मी येतो तुमच्याकडे. नवाब भाई सुद्धा आहेत आणि हेमलता पाटील सुद्धा आहेत. नवाब भाई, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतो, मग ताईंकडे जाणार आहे. एक साधा प्रश्न, तो म्हणजे आघाडी आहे की आघाडी नाही आहे? आता असं आहे की गेली काही दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबतच्या चर्चा होती. 2 वर्षापासून जे निकष ठरलेले आहे, ज्यांची जागा आहे ते तिकडे लढतील असा निकषावर 2 वर्ष विधानसभेचा निकाल झाल्यानंतर ही आघाडी आपण या राज्यामध्ये करत राहिलो. आज जी 6 जागेची निवडणूक आहे तिथे 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिटिंग आमदार आहे. बरोबर. जळगावला मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा होती आणि एकंदरीत एक ठिकाणी नांदेडला काँग्रेसचे उमेदवार हे निवडून आले होते. ही परिस्थिती आहे. म्हणजे 5 ठिकाणी राष्ट्रवादीचे अधिकार, 1 ठिकाणी काँग्रेसचे अधिकार. मग आता सध्या त्यांनी काँग्रेसने आग्रह धरला की आम्हाला सांगली साताऱ्याची जागा द्या. सांगली साताऱ्यामध्ये दोन्ही जिल्हा परिषद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे, 80% जे लोकप्रतिनिधी हे राष्ट्रवादीचा सगळे असताना तिकडे त्यांनी फॉर्म भरून टाकला. ठिकठिकाणी फॉर्म भरण्याचे या लोकांनी सगळं हे निर्णय घेतला. आमच्याकडून 5 ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे. 1 ठिकाणी नांदेडला आमच्या उमेदवारी कुणी भरलेली नाही. ठीक आहे. आता शेवटी काँग्रेसला निर्णय घ्यायचा आहे की माघार घेऊन जिथे त्यांचे उमेदवार आहे, आमचे उमेदवार नाही, तर इतर ठिकाणी त्यांनी माघार घेतला. तर शेवटी हा चेंडू कुठेतरी काँग्रेसच्या कोर्टात आहे. आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे. एक अगदी आता आपण चर्चा करत असताना राम कदम साहेबांनी सांगितलं आम्ही कुठेतरी सैद्धांतिक राजकारण करतो, घोडेबाजार आम्ही करणार नाही, असं त्यांनी सगळं हे
कुठेतरी चर्चेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे. नवाबाई, या घोडेबाजाराच्या मुद्द्यावर मी येतो. नाही नवाबाई अगदी मी या घोडेबाजाराच्या मुद्द्यावर येतो. पण एक तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आमच्यावर आरोप, नाही मी देतो, तुम्हालाही वेळ देणार आहे. आरोप केलेला आहे, अगदी महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हालाही अगदी वेळ देणार आहे. नवाबाई, देतो मी तुम्हाला, या प्रश्नावर सुद्धा उत्तर द्यायचा वेळ देणार आहे. फक्त मला काँग्रेसकडनं उत्तर घेऊया जे तुम्ही आत्ता म्हणालात त्या. हेमलताताई, आत्ता नवाब मलिक म्हणतात की बॉल हा काँग्रेसच्या पक्षात आहे. हा 3-3चा फॉर्म्युला आला कुठून? कारण जसं आत्ता नवाब मलिक म्हणतात, आघाडीमध्ये पहिल्यांदापासून ठरलं होतं ज्या जागा ज्यांच्या आहेत त्यांनी त्या जागा लढवाव्यात. 4 ठिकाणी जर राष्ट्रवादी होती, 1 ठिकाणी तुमची जागा होती, मग 3-3 हा फॉर्म्युला आला कुठून? पहिल्यांदा मला एक जळगावच्या विषयावरती एक नाही, पहिलं ताई या प्रश्नावर उत्तर द्या, मग मी जळगाववर पुन्हा एकदा जाणार आहे. बरं, या प्रश्नांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही. हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढले आणि स्वतंत्र त्या पद्धतीने त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले. जेव्हा विधानसभेला आम्ही स्वतंत्र निवडणुका लढला तेव्हा त्या जागेचा फॉर्म्युला हा अस्तित्वातच राहिला नाही. दुसरी गोष्ट, विधानसभेच्या निवडणुकानंतर राष्ट्रवादीकडून काही प्रपोजल्स आले आणि ह्या निवडणुकीच्या संदर्भात आजपर्यंत 3 मीटिंग ह्या हायकमांडकडे झाल्या आणि विविध स्तरांवरती ह्या 3 मीटिंग झाल्या. ह्या 3 मीटिंग झाल्यानंतर असं ठरलं की काँग्रेसने या 3 जागा लढवाव्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा लढवाव्यात. आता हा जागांचा जर तुम्ही फॉर्म्युला म्हणत असाल तर मला एक थोडं तुम्हाला इतिहासातलं उदाहरण द्यावं लागेल की रामकृष्ण मोरे हे विधान परिषदेवरती निवडून आले होते आणि ते काँग्रेसच्या जागेवरती निवडून आले होते. पुण्यातली जागा ही काँग्रेस पक्षाची होती. परंतु आपण बघितलं की नंतर चंदू काका, रामकृष्ण मोरेंचं जेव्हा निधन झालं तेव्हा चंदू काका जगतापांना ही जागा काँग्रेसनी दिली. पण त्यावेळी राष्ट्रवादींनी लक्ष्मणरावजी जगताप यांना अपक्ष उभं केलं. म्हणजे जी मुळात काँग्रेसच्या वाटेची जागा होती ती राष्ट्रवादी काँग्रेसनी अशा पद्धतीने अपक्ष उभे करून ती जागा स्वतःच्या नावावरती घेतली. आणि अशा पद्धतीने जेव्हा जागा वाटप होतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनी जेव्हा अपक्ष उमेदवार उभे केले आणि त्यावेळी हा विचार झाला की मग या अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या वाट्याच्या जागा आणि राष्ट्रवादीच्या वाट्याच्या जागा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही. आपण बघितलं की सांगली आणि साताराला मोहनराव असतील हे यांना तिकीट द्यावं असं राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचं मत होतं. कारण तो माणूस पहिल्यापासून अतिशय निष्ठेने पक्षाचं काम करतो आणि सर्वांना बरोबर घेऊन जातो. यवतमाळची जर परिस्थिती बघितली तर यवतमाळला काँग्रेसचं प्राबल्य आहे. त्यामुळे यवतमाळ, सांगली, सातारा आणि नांदेड ह्या 3 जागा काँग्रेसला सोडाव्या असं काँग्रेसनी मत प्रदर्शित केलं. आणि मला असं वाटतं त्याला राष्ट्रवादींनी संमती द्यायला काहीच हरकत नव्हती. कारण मूळ असा म्हणजे तुम्ही म्हणताय की या अगोदर जे काही राष्ट्रवादीने केलं तेच आता काँग्रेस करते म्हणून हा 3-3चा फॉर्म्युला. पण नवाब मलिकांना हे काही पटत नाहीये. नवाबबाई, उत्तर द्या. तेच असं आहे की जे कैलासवासी मोरे साहेब जे मंत्री होते त्यांची जागा राष्ट्रवादीने घेतली असं सांगताय. मोरे साहेब एकंदरीत काँग्रेस असताना ते आमदार झाले होते. एखाद्या जागा वाटप करत असताना त्या पक्षाची ताकद या आधारावर सगळे हे निर्णय होत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आमचे जे सदस्य होते त्यांच्या संख्याबळावर ती जागा आम्हाला देण्यात आली होती. आता हे सांगताय की यवतमाळमध्ये आमची ताकद जास्त आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आमच्या ताब्यात, 80% लोकप्रतिनिधी आमच्याकडे, तरी ही जागा त्यांना पाहिजे. म्हणजे यांना कुठेतरी करायचं नाही याच्यातून स्पष्ट होते. आता हे अशोक चव्हाण साहेबांनी बातमी सांगितलं की भाजपसोबत, शिवसेनेसोबत या सगळ्यांना जायचं आहे. माझं म्हणणं एकच आहे की जेव्हा भंडाराचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष करा, काँग्रेसच्या उपाध्यक्ष करा, हा निर्णय झाल्यानंतर गोपालदास अग्रवाल यांनी दगाफटका करून स्वतःकडे हे अध्यक्षपदाची जागा घेतली आणि भाजपसोबत घेतले. भाजपने इतका चोपला त्यांना, त्यांच्या नेत्यांना, यांना मारला. संपूर्ण जगाने बघितलं की रामदास अग्रवालला खाली, खुर्चीचा खाली पाडून मारताय भाजपची लोक, तरी ती जागा आम्हाला द्या, जैनला निवडणूक लढायचा नाही अशी मागणी हे करताय. पुन्हा त्यांचेच मुलगा तिकडे उभा राहतो. म्हणजे आमच्यावर आरोप करत असताना काय तुमची सगळे निर्णय तुम्ही करताय, कोणाला उमेदवारी देताय, कोण कसं लढणार आहे, कोणाच्या पाठबळ तुमच्या मागे आहे, हे निर्णय कसं तुम्ही करता याच्यातून दिसून येते. एक जागा काँग्रेस लढली होती, नांदेडला आमचा उमेदवार नाही
जर या लोकांनी माघार घेतली तर आम्ही तिकडे त्यांना पाठिंबा देऊ. नाही नवाबभाई, आज अशोक चव्हाणांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि अशोक चव्हाणांनी तुमच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. ते असं म्हणतात की माध्यमांशी बोलण्याच्या अगोदर अजित पवारांनी जर आमच्याशी चर्चा केली असती तर मग आम्हाला एक क्लॅरिटी आली असती. आता आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत असं आता अशोक चव्हाण म्हणतायत. राष्ट्रवादीने या अगोदर ही चर्चा, अजित पवारांनी आज जे पुण्यामध्ये वक्तव्य केलं, या अगोदर ही चर्चा काँग्रेस पक्षाशी केली नव्हती? नाही, आम्ही नांदेडला कुठे फॉर्म भरलेला आहे. चर्चा झाली 5 ठिकाणी. आमचा दावा असताना, आमची संख्या जास्त असताना, संख्याच्या आधारावर 5 ठिकाणी आमचा लढण्याचा अधिकार आहे. जळगावला पण जे काय परिस्थिती आहे ते आकडेवारी नंतर सांगू. श्यामसुंदर शिंदेला तुम्ही पाठिंबा दिलाय की नाही नांदेडमध्ये? नाही, जर काँग्रेसच्या लोकांनी माघार घेतली ठिकठिकाणी, जरा ऐका ना, आता माघार घेण्याची वेळ आहे ना. जर सातारा सांगलीमध्ये माघार घेण्यात आली, यवतमाळमध्ये माघार घेण्यात आला, भंडारा गोंदियात माघार घेण्यात आला, सर्व ठिकाणी माघार घेण्यात आला, तर आम्ही मग काँग्रेसला तिकडे राजूलकर, जे आभार राजूलकर होते त्यांना पाठिंबा देऊ. जर हे आमचे विरोध लढत असतील मग नांदेडला आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेऊ. हेमलताताई याला उत्तर द्या, कारण ते म्हणतायत की तुम्ही अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार उभे केले ज्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. ज्या त्यांच्या जागा होत्या त्यामध्ये तुम्ही तुमचे उमेदवार उभे करताय, मग नांदेडमध्ये आम्ही कशाला अमर राजूरकरांना पाठिंबा द्यायचा? आम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठिंबा देऊ, जो दुसरा एक उमेदवार असेल त्याला पाठिंबा देऊ. प्रश्न असा आहे की काँग्रेसला चर्चेमध्ये गुंतवून ठेवायचं आणि आपण अपक्ष उमेदवार उभे करायचे. आपण विधानसभेचं इलेक्शन बघितलं की मंत्रिमंडळ फॉर्म व्हायच्या आधी बीजेपीला यांनी बाहेरून पाठिंबा देऊन टाकला. म्हणजे त्यांनी एकदा त्यांची भूमिका स्पष्ट करावी की त्यांना बीजेपी बरोबर जायचं आहे की काँग्रेस बरोबर राहायचंय. ही एकदा भूमिका जर स्पष्ट झाली तर पुढे मग विचार करता येतो. आता यवतमाळचं उदाहरण सांगितलं, 442 पैकी 149 जागा ह्या काँग्रेसच्या आहेत आणि उरलेल्या 91 जागा ह्या एनसीपीच्या आहेत. म्हणजे जागेचा जरी गणिताचा विचार केला तरी कुठेतरी जागेच्या गणिताचा सुद्धा ठीक योग्य पद्धतीने इथे विचार होत नाहीये. आणि त्यामुळे कुठेतरी भाई जगतापांचं आपण मुंबईच्या महानगरपालिकेचं इलेक्शन बघितलं, अपक्ष उमेदवार उभा केला तो राष्ट्रवादीच काँग्रेसचा होता आणि शेवटपर्यंत मग मतांसाठी फाईट द्यावी लागली. आपण एकदा आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आणि स्पष्ट भूमिका घेतली तर काँग्रेसची अशी प्रामाणिक इच्छा आहे की आता विधान परिषदेची एक जागा अत्यंत महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी आपले उमेदवार बसणं गरजेचं आहे आणि जर समविचारी पक्षांची आघाडी झाली नाही तर पुढचं राजकारण कठीण होणार आहे. तर राष्ट्रवादीने खरं तर याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. ठीक आहे नवाबभाई, याचं उत्तर द्या. जो मुद्दा हेमलता पाटील मांडतायत आणि तोच मुद्दा अशोक चव्हाण यांनी सुद्धा उपस्थित केला आहे की राष्ट्रवादीने पहिल्यांदा ठरवावं की ते कोणाच्या बरोबर आहेत. काँग्रेसच्या बरोबर ते जाणार आहेत की सेना भाजपच्या बाजूला झुकलेत आणि सेना भाजप बरोबर ते युती करणार आहेत? असं आहे की काँग्रेस हे लबाडपणे कुठेतरी दुष्टप्रचार करताय. 2 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठल्याही भाजप सेनासोबत जरा बोलू द्या मला आता, कुठल्याही भाजप सेनेसोबत आघाडी केली नाही. भंडाराचा निकाल आल्यानंतर 1 नंबरची जागा हे भंडाराची होती ठरला. त्यानंतर आमच्या अध्यक्ष यांच्या उपाध्यक्ष असा निर्णय झाला होता. गोपालदास अगरवालनी भाजपशी हातमिळवणी करून तिकडे भाजपसोबत त्यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेतली. त्याच गोपालदास अगरवालला लाथे मुक्काम मारून भाजपनी नागडा केला तरी आता ते उमेदवार यांचे हे सांगताय कुणाचं सोबत जात आहे. भाई जगतापला ताई तुम्हाला माहित नाही, जर नवाब मलिकनी आणि राष्ट्रवादीनी मतदान केलं भाजपचं, म्हणजे तुम्ही जरा बोलू द्या मला आता ताई, जरा बोलू द्या ताई. तुम्ही भाई जगतापाला विचारा, जर राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी त्यांना मतदान केलं नसतं तर भाई जगताप आले नसते. काय खेडी आतून चालली होती हे तुम्हाला माहित नाही. तुमच्याकडे जे एक पृथ्वीराज चव्हाण नावाचा प्राणी आहे ते तुम्हाला आपण जरा थोडा आपण शब्द थोडे जपून वापरूया ना भाई. ठीक आहे, आपण थोडे शब्द जपून वापरूया कारण का राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण, त्यामुळे आपण शब्द थोडेसे जपून वापरूया. असे कोणाला पर्सनल अटॅक नको. म्हणजे यांच्याकडे जो तो नेता आहे, यांच्याकडे जो नेता आहे तो नेता काँग्रेस या महाराष्ट्रात मिनिट आता हेमलताताईंना बोलू द्या. मी येतो. हेमलता पाटील मला राष्ट्रवादी
एक मिनिट मला या ठिकाणी बोलू देत की जे माजी मुख्यमंत्री होते, ज्यांनी लोकसभेमध्ये काम केलेलं आहे, अशा व्यक्तीला प्राण्यांची उपमा देणं, प्राणी संग्रहालयाची उपमा म्हणून मी देणं, थांबवलं. विविध ताई, शब्द पुढे जा, वापरणं, मुद्द्यावर मला असं येऊया. वाटतं की थोडंसं सेन्सिबली आपण बोललं ठीक आहे. पाहिजे आणि सेन्सिबली चर्चा केली पाहिजे. आणि मुद्द्यांवरती चर्चा करायची असेल तर ती योग्य होईल. मुद्द्यांवरती चर्चा करायला तर आम्ही केव्हाही तयार आहोत, ती आम्हाला मुद्द्यावर करता येईल. करतो मी. परंतु नाही, मला म्हणजे असं वाटतं की exactly वाद पण होऊ बोललं पाहिजे या शकतो. ठिकाणी. प्राणीचे अर्थ म्हणजे वाईट नाही. नाही, ठीक आहे, म्हणजे तो नवाब भाई, स्वतःला नवाब वाघ भाई, समजणारा नवाब भाई, हा ठीक आहे. म्हणजे नेता आहे तुमचा. ठीक आहे नवाब भाई, एक मिनिट. प्राणी मला म्हणजे आशिष काय जाधवांना असा चर्चेत आणायचं. असंतोष आशिष शब्द नेमकं काय नाही. चाललंय? म्हणजे आघाडीमध्ये तो वाद बिघाडी आहे झाली आहे तुमच्या हे पक्षाची. याच चर्चेवरनं आणि आपल्याला तुमचा दिसतंय. पक्ष संपवल्याशिवाय ते नाही, थांबणारच ठीक आहे नवाब नाही. भाई, एकच मिनिट नवाब भाई, आघाडीत एक बिघाडी गोष्ट झाली अशी आहे हे आहे, असं एक दिसतंय. गोष्ट पण काय चाललंय? हेमलता ताई एक गोष्ट विसरतायत आणि नवाब मलिक यांना ते माहीत असूनही ते सांगत नाहीत. ती गोष्ट अशी आहे की या निवडणुकीपूर्वी विधान परिषदेची 3 जागांसाठी एक निवडणूक झाली, एक्झॅक्टली, ज्यामध्ये काँग्रेसकडं काही जागा मतं ही राष्ट्रवादीकडं जास्त असताना सुद्धा एका जागेचा त्याग हा राष्ट्रवादीसाठी काँग्रेसने केला होता. म्हणजे 2 जागांवरती धनंजय मुंडे आणि रामराजे निंबाळकर आले आणि एक जागा काँग्रेसने नारायण राणेंसाठी घेतली. तेव्हा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चर्चेत असं ठरलं, असं दोन्हीकडचे नेते खासगीत सांगतात, ते म्हणजे की आता आम्हाला काँग्रेसनं एक जागा सोडलेली आहे आणि ती आम्हाला हवी होती, कारण एकीकडे आमचे विरोधी पक्ष नेते होते विधान परिषदेचे आणि दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती होते. म्हणजे काँग्रेसने केलेला तो काँग्रेस त्याग होता, तो नाही, आता- त्याग नाही म्हणता येईल, पण काँग्रेसनं तिथं एक शहाणपणाचं धोरण घेतलं तर आणि त्याचा फायदा नंतर आता तिथं द्यावा असं. आश्वासन राष्ट्रवादीकडून काँग्रेसला असं आणि, मिळालं की पुढच्या वेळेस निवडणुकीत आपण ही एक जागा कॉम्पेन्सेट करू आणि म्हणून काँग्रेस त्या विश्वासावर राहिली आणि काँग्रेसने असं म्हटलं की यवतमाळमध्ये आमच्याकडं मतांचं प्राबल्य आहे, त्यामुळं आमच्याकडे तिथं चांगला उमेदवार आहे, तिथं ती जागा आम्हाला द्या. त्यासोबतच सांगली साताऱ्याची पण जागा तसंच आहे, ती जागा आम्हाला द्या. आणि राष्ट्रवादीने ह्या दोन्ही जागा सोडायला नकार दिला. आता आघाडी ही फिसकटलेली आहे, होण्याचा कुठलाही चान्स यासाठी नाही, कारण नांदेडची जागा ही तशी अशोक चव्हाणांच्या बळावर येणारच आहे. त्यामुळं काँग्रेसला काही गमवायचं नाहीच आहे. एकच जागा त्यांची आहे, ती त्यांना तशी मिळू शकते. त्यामुळं आता काँग्रेस आघाडीच्या फंदात पडणार नाही, कारण काँग्रेसचा जो अनुभव राष्ट्रवादी बरोबरचा आहे त्याचा प्रत्यय त्यांना वेळोवेळी येतोय. अगदी. हेमलता ताई, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता क्विकली? अशीच आलो नवाब भाई, तुमच्याकडे पण येतो. सांगितलं ती वस्तुस्थिती आहे आणि त्या आशिष जाधवांनी जी सांगितलं तीच वस्तुस्थिती आहे आणि तशाच पद्धतीची चर्चा ही दोन्ही पक्षामध्ये झाली होती. तशाच पद्धतीचं धोरण हे दोन्ही पक्षामध्ये ठरलं होतं आणि त्याच मुद्द्याला धरून काँग्रेसची अशी मानसिकता होती की 3-3 जागांवरती आपली आघाडी होईल. तर आशिष जाधवांनी सांगितलं हे 100% खरं आणि त्याच मुद्द्यावर मी आता येणार होते, पण त्यांनी तो मुद्दा मांडला आणि ती वस्तुस्थिती आहे. ठीक आहे नवाब भाई, याला काही उत्तर द्यायचं आहे? असं आहे, आशिष जाधव सांगताय की आम्हाला एक जागा जास्त देण्यात आली आणि शब्द दिलेला आहे की पुढच्या वेळी तुम्ही 2 जागा लढा, आम्ही एक लढणार आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही. पण हे पण जेव्हा अट टाकण्यात आली की उपाध्यक्षपद आम्हाला द्या, उपाध्यक्षपद पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी देण्याचा निर्णय जो मान्य केला होता तो केला, त्याच्यात आम्ही कुठलेही बदल करत नाही. ठीक आहे. आता सातारा सांगली जागा मागणे, त्या जिल्ह्यातला इतका मोठा नेता, पार्लमेंटमध्ये काम करणारा, मुख्यमंत्री असणारा इतका मोठा नेता, त्याच्या नावावर एक हाती सत्ता येणार होती. आत्ता जोपर्यंत काँग्रेस महाराष्ट्रातून संपत नाही तोपर्यंत तो नेता असंच काहीतरी अडथळे निर्माण करत राहतील. शेवटी आता सांगताय काँग्रेसचे नुकसान होणार नाही, राष्ट्रवादीचं नुकसान होणार आहे. माझं एकच म्हणणं आहे, निकाल आल्यानंतर काय आहे ते आहे, पण आमची भूमिका होती की एक संघ जे मागचा फॉर्म्युला होता ते मान्य करून आपण लढलं पाहिजे. अजून श्यामसुंदर शिंदे आमचे उमेदवार नाही, अजून काँग्रेसने 2 पाऊल मागे घेतलं तर आम्ही तिकडे पाठिंबा द्यायची आमची तयारी आहे. अजून तो माघार घेण्याची वेळच आहे ना. पण सांगली सातारा माझा साताराचा वाघ आणि वाघच काँग्रेस खातो, ही परिस्थिती आहे. ठीक आहे. पृथ्वीराज चव्हाणांचं भूत काही राष्ट्रवादीच्या डोक्यावरून जात नाहीये. ठीक आहे, अजूनही पृथ्वीराज चव्हाण. अहो, भूत नाही. आशिष जाधव ज्याला त्यांच्या पक्षात काही किंमत नाही, ज्यांना त्यांचे पक्षाचे आमदारच मानत नाही, आम्हाला काय भूत आहे? भाई, तुम्ही ज्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाणांविषयी बोलताय असं वाटतंय की पृथ्वीराज चव्हाणच पक्ष चालवत आहेत काँग्रेस. ठीक आहे हेमलता ताई, क्विकली, कारण नंतर मला ब्रेक घ्यायचा, मला पुण्याकडे सुद्धा जायचंय. सातारा सांगली नांदेडकडनं थोडे पुढे जाऊया. काँग्रेसला संपवण्यासाठी, काँग्रेसच्या नेत्याला अडचणीत आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण काय काय करत होते, अशोक चव्हाणाला कसं अडचणीत ते आणत होते. ठीक, राम कदमांना सुद्धा याबद्दल काही बोलायचं संपवता, आम्हाला संपवत नाही. ठीक, राम कदम, पक्ष जनतेच्या ताकदीवर आहोत. ठीक आहे.
ठीक आहे, राम कदमांना सुद्धा याच्यात काही बोलायचं आहे. रामभाऊ काय म्हणायचं तुम्हाला? बघा विनायकजी, आता राष्ट्रवादीचे नेते बोलत असताना पराभव झाल्याच्या मानसिकतेतून राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांविषयी प्राणी वगैरे बरेच काही काही त्याने उद्गार काढले आणि काँग्रेसच्या नेत्या सुद्धा ज्या पद्धतीने बोलत होत्या, राष्ट्रवादीच्या लोकांनी इथून माघार घेतली पाहिजे, तिथून माघार घेतली पाहिजे. पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलंय, स्थानिक स्वराज्य संस्थेत जे भाग घेणार आहे ते मतदार पाहतायत की काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवडणुकीला अजून 17 दिवसांचा अवकाश आहे, पण आज या दोन्ही पक्षांची मानसिकता ही पराभव विस्तव काही जात नाही या आजच्या चर्चेत दिसते. आणि मूळ मुद्दा असा आहे की काँग्रेसच्या नेत्या गुद्द्यावर आल्या आणि राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला प्राणी संबोधण्यावर आले. हे कधी होतं? जेव्हा डोळ्याच्या समोर पराभव दिसतो तेव्हा होतो. आणि हा पराभव का होतो याच्या मुळाशी जाण्याचं काही कारण नाही. आता पुन्हा गेलो तर तुम्ही म्हणाल पुन्हा विषयांतर करतोय. निश्चितपणे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं यश. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला यश मिळणार आहे. किती जागा मिळणार माहित नाही, पण ब्रेकच्या पूर्वी क्विकली मी दोघांनाही संधी देणार आहे, नवाब मलिक आणि हेमलता पाटील. नवाब भाई पहिले जरा एक मिनिट बोला नवाब भाई. असं आहे की राम कदम त्यांनी सुरुवात करताना त्यांनी सांगितलं आम्ही विचारावर स्वच्छ राजकारण, घोडे बाजार होणार नाही या तत्वावर निवडणूक लढतो. जळगावमध्ये यांचे आमदार होते. जळगावची एकंदरीत संख्या किती आहे? जळगावची एकंदरीत संख्या आहे 417. त्याच्यात राष्ट्रवादीचे किती आहे नगरसेवक आणि सदस्य? 134. भाजपचे किती आहे? 78. काँग्रेसचे किती आहे? 42. आघाडीचे किती आहे? 88. म्हणजे नीतिमत्तेवर ही जागा भाजपची निवडून येणार आहे. काय नीतिमत्ता? वाह! म्हणजे हे कुठे नीतिमत्ता आहे? महाराष्ट्राला लुटा. दररोज तुमचे 22 मंत्री या महाराष्ट्र लुटताय आणि कुठेतरी गुंड सोबत घ्यायचा, भ्रष्टाचार करायचा, त्याच्यातून पैसे निर्माण करायचे आणि त्या पैशातून घोडे बाजार करायचा. हा तुमचा सगळा सुरू झालेला आहे. राम कदम उत्तर द्यायला सिद्धांताचा राजकारणाचा गप्पच नका मारा. हे जळगावचा आकडा आहे. या आकडेवर भाजपचा उमेदवार कसा निवडून येणार सांगा. ओपन मतदान करायला काय राम कदम गप्पा मारताय? हे आकडेवारी आहे. सिद्धांतावर निवडणूक आहे. या आकडेवारीवर कसं होणार? उत्तर द्यायला रामभाऊ उत्तर द्या. जे आकडे मांडतायत नवाब मलिक त्या आकड्यांवरती कसे निवडून येणार? ज्या काही आपण उपमा वापरल्यात, ज्या काही संज्ञा आपण वापरल्यात, मी असं गृहीत धरतो ते आपण राष्ट्रवादी पक्षाविषयी कदाचित आत्मचिंतन करत असाल. राहिले प्रश्न आपण काही आकडे दाखवा, कसेही दाखवा, 19 तारखेला त्या ठिकाणी चंदू पटेल हे हमखास निवडून येणार आहेत. आणि राहिला प्रश्न आता तुम्ही चर्चा करताना एवढा पराभव झाल्याच्या मानसिकतेतून चर्चा करताय, तर उद्या मतदान कुणी कुणाला करायचं? काय पराभव सांगताय? आकडा काय सांगतोय की गुंड आणि पैसे ते टाकूनच जळगावमध्ये हे कुठेतरी भाजप निवडणुका लढताय. या आकड्यावरून दिसून येते ना राम. पण सिद्धांत कुठे आहे? ते म्हणतात की आमच्या पक्षाचे निकष आर्थिक निकष नाही आहेत. आता निकष नाही तर कसं निवडून येणार आहे सांगा? मुळामध्ये कसं आहे माहिती का, हे सगळे त्यांचे नगरसेवक किंवा सदस्यांनी मतदान केला तर कसा? रामभाऊ तुमच्याकडे जळगावमध्ये जर आकडे नसतील, संख्याबळ नसेल तर कसे येणार चंदू पटेल? विनायक आम्ही लोकसभा राज्यसभेत सुद्धा आम्ही ओपन मतदान केलं, भाजपने सुरू केलं, विधान परिषदेत सुद्धा सुरू मत बदलणार इतर सगळ्या नगरसेवकांचं होणार काय? जर आकडा खोटा असेल तर राम कदम सांगा. आकडा खोटा असेल तर सांगा. कसे येणार? हे साधे गणित आहे रामभाऊ, हे गणित आहे. ते फक्त एवढंच विचारतात की येणार कसे. मग मुळामध्ये आता
मी तुम्हाला तेच सांगतो की मी 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की खुलं मतदान व्हावं या विचाराचे, या मानसिकतेचे आम्ही आहोत. विधान परिषद होऊ देत, पूर्ण देशभरात होऊ देत खुलं मतदान, आम्ही तयार आहोत. आता कसं येणार, काय येणार, आता ते आता दिवस ठरवेल, 19 तारीख ठरवेल कसं येणार, काय येणार. नाही ठीक आहे, मग आपण 19 तारखेला बघूया नेमके कसे आले चंदू पटेल. नाही आपण 19 तारखेला सुद्धा याची चर्चा करणार आहोत. कसे येणार त्याचं ओपन चॅनलवर त्याची चर्चा होत नसेल. एक्झॅक्टली नाही, म्हणूनच म्हणतोय की तुम्ही म्हणताय की खुलेपणाने आपण बघूया की नेमकी ही प्रक्रिया कशी होणार आहे. घोडेबाजार होणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय घोडेबाजार होणार नाही. 19 तारखेला आपण बघूया. मुळामध्ये लक्षात घ्या, आणि सर्व पक्षाचे नगरसेवक त्यांच्या पक्षाच्या व्हीपला जर का त्यांनी मानलं आणि मतदान केलं तर मी म्हणालो होतो या 6 पैकी एक जळगावची जागा भाजपला येऊ शकते. आता ती पण येऊ शकत नाही, तीही येणार नाही. म्हणजे या निवडणुकीतून भाजपला काही गेन दिसत नाही. ठीक आहे, मला ब्रेक घ्यायचा आहे. यानंतर आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. पण जळगाव बद्दल बोललो, सातारा, सांगली, नांदेड, यवतमाळ बद्दल बोललो, पण आपण पुण्याच्या जागेबद्दल सुद्धा बोलणार आहोत. पुण्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा मारुती भापकर यांनी उपस्थित केला की आज अनिल भोसले यांना जी उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादीकडनं ती का मिळाली, कशी मिळाली आणि पुण्यामधलं काय नेमकं चित्र होऊ शकतं याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. पण लोकांना नेमकं काय वाटतंय बघा. आजचा आपला प्रश्न होता, विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजाराला ऊत येईल का? लोक काय म्हणतायत? 93% लोक, तब्बल 93% लोक म्हणतायत की होय, घोडेबाजाराला ऊत येईल. कोणीही काय म्हणू दे, जनता हे म्हणते. बघायचंय, चर्चा सुरू ठेवूया. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. विधान परिषदेच्या 6 जागांवर ज्या निवडणुका होत आहेत त्याबद्दल आज आपण चर्चा करतोय. यानंतर आपण पुण्याबद्दल बोलणार आहोत. नवाब भाई, पुण्यामधलं काय नेमकं चित्र आहे हे आपल्याला माहिती आहे. 17 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. पुण्यामध्ये अजित पवारांना धडका बसलाय का? कारण एकीकडे अनिल भोसले यांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे, दुसरीकडे विलास लांडे यांनी सुद्धा अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. काय नेमकं चाललंय? असं एकंदरीत पुण्याच्या महानगरपालिका पिंपरी चिंचवड जी स्थानिक स्वराज संस्था आहे तिकडे पक्ष बल बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त हे सदस्य आहे. आता अनिल भोसलेला उमेदवारी कशी देण्यात आली? 6 वर्ष ते तिकडून निवडून आले होते, सिटिंग आमदार आहे, त्यांना रिपीट करण्यात आलेलं आहे. त्याच्यात काही नवीन ते आपले उमेदवार नाही. विलास लांडे साहेबांनी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, पक्षाचे नेते आहे, फॉर्म भरलेले असतील ते माघार घेतील, त्यांची समजूत काढू. आणि तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, इतर सदस्य सगळे एकजूट आहे आणि तिकडे आमची जागा निवडून येणार आहे. तिकडे पण भाजपच्या बल नसताना आता भाजपचा उमेदवार आहे. आता नैतिकतेवर भाजप निवडून येणार आहे. आता राम कदम जे मानताय ते आता बघू किती नैतिकता त्यांची किती वाढते कमी होते आपण बघू. पण तिकडे पक्षाचं बल बघितलं तर आमच्याकडे सर्वात जास्त हे मतदार आहे आणि त्याच्या मतदानावर आमचा उमेदवार निवडून येणार आहे. ही खरी परिस्थिती आहे. नवाबभाई, मगाशी मारुती भापकरांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता आणि तो म्हणजे अनिल भोसले यांना कशी नेमकी उमेदवारी दिली त्याबद्दल. भापकर सर, मी येतो तुमच्याकडे, पण भापकर सरांनी जे म्हटलं ते म्हणजे भाजपची साथ घेऊन तुम्ही आपला उमेदवार विजयी करून आणणार काय असं मारुती भापकर म्हणतायत. याला काय उत्तर द्या तुम्हाला? भापकर साहेब काय म्हणत असतील ते त्यांचे विचार होऊ शकत आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषदा, इतर नगरपालिका हे सगळे आकडेवारी बघितल्यानंतर आम्हाला कुणाची गरजच नाही आहे. आता काकडे त्यांचे नातेवाईक आहे, काकडे अपक्ष आहे, व्यापारी अधिकारी हे कुणाचे नसते, ज्याची सत्ता त्याच्यासोबत असते. आता काकडे कुणासोबत आहे, कधीपर्यंत राहणार त्यांच्याबाबत मी काय बोलत नाही. पण पुण्यातल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारांची सदस्यता त्याची आकडेवारी बघितली तर सर्वात जास्त आमची आहे. स्वबळावर आम्ही निवडून येऊ शकतो. आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची काय गरज आहे? भाजपचे उमेदवार आहेत, उमेदवार करून त्यांचं काय करायचं त्यांनी ठरवावा. आम्हाला इतर मतांची गरजच नाही आहे. ठीक आहे भापकर सर. विनायकजी, नवाबभाई खूप ज्येष्ठ नेते आहेत, परंतु त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत जे वक्तव्य केलेलं आहे
नवाबाईंना मी सांगू इच्छितो की अशाच प्रकारच्या वक्तव्यामुळं तुमची महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती झालेली आहे. अजूनही आपण आपल्या वक्तव्यामधनं सुधारणा करावी ही मला नम्रपणे त्यांना सूचना करावीशी वाटते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 270 पुणे आणि पिंपरी महापालिका. एकच मिनिट बोला नवाबभाई बोला. भापकर साहेब जरा एक मिनिट असं आहे. भापकर साहेब तुम्ही राजकारणात बघा, घोषणा देत आहे बरेचसे नेते, कोण आया शेर आया, काय हे वाघ आला, अशी घोषणा राजकारणात होऊच राहत आहे. आणि वाघ म्हणणं हे कोणाचा अपमान करणं नाही आहे. ते पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे वाघ आहे आणि वाघाला वाघ म्हणणं तर काय त्याच्यात अडचण आहे ते सांगा तुम्ही. कुठले शब्द मागे घेतलं पाहिजे. मी जेव्हा प्रथमदा निवडून आलो विधानसभेत प्राणी असा उल्लेख केला म्हणून मी बोललो. ठीक आहे, आपल्या चर्चेचा तो मुद्दा नाहीये. नवाबभाई तुम्ही प्राणी हा उल्लेख केलात, पण नवाबभाईंना असं नाही म्हणायचं नव्हतं हेही त्यांनी स्पष्ट केलंय. बरोबर आहे, वाघ हे प्राणी असतो. बरोबर आहे. आपण त्या मुद्द्यावरनं पुढे जाऊयात. आपण बेनिफिट ऑफ डाऊट देऊया जसं आशिष म्हणतात. बरोबर आहे, आपण त्या मुद्द्यावर पुढे जाऊयात. नवाबाई, मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 270 आपलं मतदान आहे नगरसेवकांचं. आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, कॅन्टोन्मेंट बोर्ड या ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं मिळून या ठिकाणी नक्की उमेदवार निवडून येऊ शकतो. अशा प्रकारची क्षमता तुमच्याकडे नक्की दोन्ही पक्षांकडे ताकद आहे. परंतु काँग्रेसने वेगळा फॉर्म भरलेला आहे, तुम्ही वेगळा फॉर्म भरलेला आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याच पक्षात असणारे तुमचे जवळचे लक्ष्मण जगताप हे BJP मध्ये गेले असल्यामुळं आणि मार्चमध्ये बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर सदस्यांची, जिल्हा परिषद सदस्यांची, ग्रामपंचायत सदस्यांची, नगर परिषदांच्या सदस्यांची मुदत संपत असल्यामुळं ही जर निवडणूक झाली तर मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होऊन लक्ष्मण जगताप यांना मानणारे देखील अनेक नगरसेवक आहेत जे आता तुम्हाला राष्ट्रवादीचे दिसत आहेत, परंतु ऐनवेळी ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्याचं काम करणार आहे. नवाबभाई, मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राहिलेलंच नाही, सगळे BJP राष्ट्रवादीत गेलेला आहे आणि राष्ट्रवादीचीच BJP झालेली आहे. अशा प्रकारची परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला जो आकडा दिसतोय पुण्याचा तो फसवा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी नांदेडला ज्या पद्धतीने भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन त्या ठिकाणी इथं आम्हाला पाठिंबा देता का नाही, हा सुद्धा एक प्रकारचा घोटाळा बाजार आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. मी विनायक आणखीन एक आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की अनेक मंत्र्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहे, मी योग्य वेळी काढणार. आणि अजितदादा पवारांनी देखील लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे ज्यांनी आता BJP मध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहे. अशा प्रकारचं वक्तव्य माननीय अजितदादा पवार आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. मला विनायकजी आवर्जून नमूद करायचं की विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. यामध्ये वेगवेगळे कायदे करणं, यामध्ये वेगळे तज्ज्ञ, साहित्यिक, विचारवंत, विधी तज्ज्ञ त्यामध्ये जाऊन त्यांनी ग्रामीण क्षेत्रातले किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी प्राप्त करून देणं, LBT रद्द झालेला आहे, GST आलेला आहे, त्यासाठी निधी प्राप्त करून दिलं. हे काम करण्याकरता त्या ठिकाणी हे सगळे सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेचे जात असतात. परंतु एकंदरीत सर्व पक्षांचा हा घोडेबाजार आणि हा जो पैशाचा व्यवहार पाहिला तर मला आवर्जून विनायक सांगायचं आहे की 33 राज्य आपल्या देशात आहेत, त्यापैकी केवळ 5 राज्यालाच विधान परिषद आहेत. मला हे सगळं घोडेबाजार आहे. बरोबर आहे, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय घोडेबाजाराचा. या घोडेबाजाराच्या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. तुम्ही म्हणता की स्तर खालावला गेलाय, पण नवाब मलिकांचं उत्तर आपण घेऊया. तुम्ही आरोप केलेत नवाबभाईंवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर. नवाबभाई उत्तर द्या. नाही, असं आहे, तुम्ही नांदेडचं उदाहरण देताय. श्यामसुंदर शिंदे हे अशोक चव्हाण साहेबांचे नातेवाईक आहे. आता ते अपक्ष का लढताय ते त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना पाठिंबा दिलं असं नाही. आम्ही अजून सांगतो, काँग्रेसनी जर माघार ठिकठिकाणी घेतली तर अमर राजूलकरला आम्ही पाठिंबा देऊ. पुण्यामध्ये तुम्ही सांगताय की ते नगरसेवक आतून लक्ष्मण जगताप सोबत आहे, इतरांसोबत आहे. जेव्हा मतदान होईल तेव्हा कळेल. काही लोकांना जेव्हा मोदी साहेब निवडून आले त्यांना वाटत होतं आता लाट आली. आता ज्यांना लाट वाटत होती आता परिस्थिती बदलते.
आणि परिस्थिती बदलल्यानंतर मानसिकता पण सगळे जे भाजपमध्ये गेलेले ते परत येण्यासाठी सांगताय आता आम्ही फसलो तिकडे, अशी राज्यात परिस्थिती असताना जेव्हा मतदान होईल आमच्यात सगळे जे नगरसेवक आहे, जे आमचे सदस्य आहे, ते आम्हाला मतदान करणार आणि पुण्याची जागा आम्ही निवडून आणू. घोडे बाजार करण्याच्या तयारीत भाजपची लोक असतील, इतर लोक असतील, पण आमच्या ताकदीवर आमची जागा येणार आहे. ठीक आहे नवाबाई, तुम्ही म्हणताय की ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी समोर येतील. आशिष, क्विकली ब्रेक घ्यायचा आहे, पण त्या अगोदर मला सांगली साताराविषयी म्हणायचं आहे. सांगली साताऱ्यामध्ये काँग्रेस ती जागा मागत होतं. राष्ट्रवादीने काय केलं, रासपकडून शेखर गोरेंना आयात केलं पक्षामध्ये आणि त्यांना उमेदवारी दिली आणि जे प्रभाकर घारगे विद्यमान आमदार आहेत त्यांना घरी बसवलं. मग आता सांगली साताऱ्यामध्ये कुठलं गणित आहे? ठीक आहे, ठीक आहे. याचा अर्थ एनिबडीज गेम आहे. जो जास्त पैशाची रास लावेल त्याचा हा जॅकपॉट आहे. अशा प्रकारची निवडणूक जर का होत असेल तर मग विचार केला पाहिजे. ॲब्सोल्युटली. आणि प्रत्येक जण, प्रत्येक पक्ष म्हणतोय की ज्यावेळेस निवडणूक होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल आमच्याबरोबर गणितं आहेत, पण घोडेबाजार आम्ही करणार नाही, दुसरा कोणताही पक्ष घोडेबाजार करेल. याच घोडेबाजाराच्या मुद्द्यावर शेवटच्या सेगमेंटमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. मी सगळ्यांकडे जाणार आहे, पण एक त्या अगोदर ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत येईल का? आता लोक काय म्हणतात बघा. 95% लोक म्हणतात की होय, घोडेबाजाराला ऊत येणार आहे. चर्चा सुरूच ठेवूया. शेवटच्या सेगमेंटमध्ये याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजाराला ऊत येईल का, हा आजचा आपला प्रश्न आहे. मी जाणार आहे राम कदमांकडे. राम कदम, शेवटचा आपला सेगमेंट आहे. मुद्दा हाच आहे, तुम्ही ठामपणे सांगू शकताय का की जळगावमध्ये काही घडणार नाही, या पद्धतीने कुठलाही प्रकार हा जळगावमध्ये भाजपकडनं घडणार नाही? तुम्ही म्हणताय राष्ट्रवादी करू शकताय, राष्ट्रवादी म्हणताय तुम्ही करू शकाल. नाही, मगाशी ज्येष्ठ नेते आमचे मित्र नवाबभाई जे म्हणत होते की राष्ट्रवादीकडे बाकी पक्षातून येणाऱ्या लोकांचा ओघ वाढलाय. मला तरी कुठल्या वर्तमानपत्रात तसं वाचायला मिळालं नाही किंवा कधी कुठल्या माध्यमांवर सुद्धा पाहायला मिळालं नाही. वस्तुस्थिती तशी नाही आहे. 2 वर्षात चित्र बदललंय. जे राष्ट्रवादीचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्यांना मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं त्याला कारण आहे. केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा. राज्यात फडणवीसजी आणि केंद्रात मोदीजी दोघांनी ज्या पद्धतीनं नेतृत्व सांभाळलं तर अनेकांना ठाऊक आहे की इथून पुढची 15-20 वर्ष भारतीय जनता पार्टीचं दोन्ही ठिकाणी सरकार राहील आणि निश्चितपणे अनेक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं ही वस्तुस्थिती आहे, ती आपल्याला नाकारता येणार नाही. ठीक आहे नवाबाई काही म्हणत. तर त्याच्यामुळे घोडेबाजाराच्या आम्ही विरोधात आहोत, हे मी स्पष्टपणे केलं. विरोधात आहोत म्हणूनच केंद्रात पहिल्यांदा देशभरातलं ऐतिहासिक ज्याला म्हणता येईल जे ओपन मतदान हे भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेच्या निमित्तानं सुरू केलं आहे. तर त्याच्यामुळे अनेक लोकांना भाजपमध्ये यायचं ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. आणि निश्चितपणे जळगावमध्ये आमचा उमेदवार चंदू पाटील जे आहे पटेल ते निवडून येतील, यात काही शंका नाही. एक थेट प्रश्न विचारतो रामभाऊ, तो म्हणजे जळगावमध्ये खडसे विरुद्ध मुख्यमंत्री असा कोणताही सामना नाही, संघर्ष नाही? अजिबात नाही. आमच्या पक्षामध्ये कोणत्याही मुळात गटतट नाही. खडसे साहेबांना विचाराल ते मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात, मुख्यमंत्र्यांना विचाराल ते खडसे साहेबांचं कौतुक करतात आणि खडसे साहेबांची ज्येष्ठता आणि म्हणून विद्यमान आमदार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात. जे काही मधल्या कालखंडामध्ये प्रकरण झालं, तर त्यात खडसे साहेबांनी स्वतःहून चौकशी व्हावी, कारण ज्या पद्धतीनं माध्यमं चालवत होती ती खडसे साहेबांनी स्वतःहून मागणी केली होती. तर त्याच्यामुळे ही माध्यमांसाठी रंजक चर्चा असेल, पण पक्षामध्ये असा कोणत्याही प्रकारचा गट नाही. एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा सामना आहे की नाही, असा वाद आहे की नाही? एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असं वाद नाही. गिरीश महाजन साहेबांचे आणि खडसे साहेबांचे देखील चांगले संबंध आहेत. आता ठीक आहे, आता वर्तमानपत्रांना पूर्ण 10 पानी पेपर भरायचा असतो, 12 पानी पेपर भरायचा असतो, 24 तास चॅनल चालवायचे असतात. तर त्याच्यामुळे छुटपुट गोष्टींना आपण वाद म्हणू शकणार नाही. अतिशय दोघांचे चांगले संबंध आहेत. आणि आपण म्हणतात की कसे निवडून येणार, जे आकडे मगाशी नवाबबाई सांगत होते, तर अनेक अपक्ष उमेदवार आहेत, आता ते सुद्धा मतदान घेत असतात, त्यांनाही मतदान मिळत असतं. अशा सगळ्या एकंदरीत गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे काय होईल, कसं होईल, 17 दिवसाच्या नंतर कळेलच.
पण चंदू पटेल हे निश्चितपणे निवडून येतील. अनेक लोकांना महाराष्ट्रभरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा हे मात्र आकडे नाही आहेत पण तुम्ही ठामपणे सांगताय, त्यामुळे भाजपचे जळगावमध्ये अधिकृत उमेदवार आहेत चंदूभाई पटेल अगदी आणि एकनाथ खडसेंचे जे विद्यमान आमदार समर्थक आहेत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला गुरुमुख जगवानींनी. आलो रामभाऊ, ऐका ना एकदा ऐका, हे तुम्हाला तरी पटतं का? बघा आता भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत चंदूभाई पटेल आणि गुरुमुख जगवानी जे खडसे समर्थक आहेत, विद्यमान आमदार आहेत, त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. ठीक आहे. आता जर का भाजपनं एकनाथ खडसेंवर दबाव आणला असं समजूया आणि गुरुमुख जगवानी यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली असं म्हणूया, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांना एकनाथ खडसेंना गळ घालावी लागेल की तुम्ही गिरीश महाजन समर्थक चंदूभाई पटेल यांना निवडून द्या. आता गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे कसे काय चंदूभाई पटेल निवडून येतील मला सांगा. ठीक आहे, माझ्याकडे वेळ अगदी कमी आहे त्यामुळे क्विकली रामभाऊ 30 सेकंद शेवटची. नाही एक मिनिट मला यात बोलू द्या. अगदी हे आशिषचं स्वतःचं समर्थन आहे, काही गुरुमुख जगवानी हे काही खडसे समर्थक वगैरे नाही. गुरुमुख जगवानी आमचे सगळ्यांचे सहकारी असं काही बोलू नका. गुरुमुख जगवानींना राग येईल. हा पक्षाचा उमेदवार आहे, तुम्हाला खडसे समर्थक वगैरे असं म्हणता येणार नाही. जो पक्षाचा उमेदवार असेल त्याला खडसे साहेब सुद्धा आम्ही सगळेच जण, तो आमचा सगळ्यांचा उमेदवार आहे. त्याच्यामुळे असं काही आपल्याला म्हणता येणार नाही आणि निश्चितपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारच निवडून येईल. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की एक जागा तुमची आणि त्याला एकनाथ खडसे मदत करतील असं गृहीत धरूया. बरोबर आहे. क्विकली मला शेवट 2 जणांकडे जायचंय. नवाब मलिक आणि हेमलता पाटील पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आशिष ठीक आहे, खडसे साहेब पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याच नेतृत्वावर होणार आहे त्या ठिकाणी. फाईन, फेअर इनफ. रामभाऊ तुम्ही म्हणताय की जळगावची जागा तुम्ही जिंकून आणणार आहात, पण मला नवाब मलिक आणि हेमलता पाटील यांच्याकडे जायचंय. 30 सेकंद आहेत शेवट दोघांकडे. नवाब भाई, तुम्ही म्हणताय की 3 जागांवरती जोपर्यंत म्हणजे काँग्रेस माघार घेत नाही तोपर्यंत तुम्ही काँग्रेसला पाठिंबा देणार नाही. तुम्ही लढवलेल्या तुमच्या सगळ्या जागा निवडून आणणार, कॉन्फिडंट आहात पूर्णपणे? असं आहे, साताऱ्यामध्ये एकूण संख्या आहे 312. त्याच्यात राष्ट्रवादीची 200 जागा आहे, काँग्रेसला 72, शिवसेनेला 7, भाजपला 15. ठीक. मग आम्हाला बाहेरून गोरे हे नेता आणलेलं आहे, त्या आणल्यामुळे आम्हाला प्रभाकर गारगेंचं काय झालं? मग स्वतःचे 200 सदस्य आहे, आम्हाला कोणाची गरज नाही. ठीक आहे ना, नाही ठीक आहे, आम्ही त्यांना बदललं आहे, नवीन उमेदवारी दिली, तिकडे 200 सदस्य आमचे आहे. ठीक आहे. काँग्रेसकडे 78 आहे, शिवसेनेकडे 7, भाजपकडे 15, अशी परिस्थिती आहे. तुम्ही सगळ्या जागा जिंकून गरज नाही. प्रत्येक पक्षाने स्वतःची मतं घेतली तर आमची जागा सगळी निवडून येणारच आहे. ठीक आहे. शेवट हेमलता पाटील, हेमलताताई तुमच्या सगळ्या येतील निवडून? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मगापासून बोलायचं होतं, जळगावच्या प्रश्नावरती फार चर्चा झाली. मी तिथे प्रभारी म्हणून आहे काँग्रेसची. गेल्या 10 दिवसापूर्वी मी जळगावला गेले होते आणि जळगावला मी जी तुंबळ हाणामारी बघितली की खडसेंचं नाव पत्रिकेमध्ये सगळ्यात शेवटी टाकलं होतं आणि खडसे समर्थकांची आणि महाजन समर्थकांची एवढी हाणामारी मी माझ्या डोळ्यांनी बघितली की त्यांच्या भाजपाच्या कमिटीला त्यांनी कुलूप लावलं. राम कदम म्हणतात असं काय नाहीये. प्रकार होता तो इतका गमतीशीर होता, त्यामुळे राम कदम जे बोलतायत ते अतिशय गमतीशीर मला वाटतंय. आणि संख्याबळ नाहीये, घोडे बाजार होणार नाही, अपक्ष यांना प्रेमापोटी मतदान करणार आहेत. म्हणजे हे जे सगळं चित्र रंगवत आहेत ते मला इतकं हास्यास्पद वाटतंय आणि ह्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. रामभाऊ, लास्ट कमेंट. माझा वेळ अगदी संपलेला आहे, तरी एक शेवट 10 सेकंद. नाही एक मिनिट मला बोलू द्या. 10 सेकंद क्विकली. बरं का ताई एक मिनिट. असं आहे विनायक, काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने दोघांनी भारतीय जनता पार्टीची काळजी करण्याचं काही कारण नाही. आमचं जे काही आहे, आमचा एक परिवार आहे, आमच्यामध्ये कोणताही गट नाही. आता काँग्रेसनं त्याच्या घराचं बघावं, आमची काळजी करू नका ताई. हाय ऐका, खूप हास्यास्पद वाटली. ठीक, हास्यास्पद नाहीये, ती वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीत यायचंय. ज्या पद्धतीनं अपक्ष सगळे उभे आहेत, ज्या पद्धतीनं अपक्ष उभे आहेत त्या पद्धतीनं मतांची विभागणी होणार आहे, हे मान्य करावं लागेल. हे मान्य कराल का नाही कराल? पूर्ण चर्चेमध्ये तुमचा पराभूत झाल्याचा सूर आहे. ओके, माफ करा, माझी वेळ संपलेली आहे. प्रत्येक जण म्हणतोय की होय आमचा उमेदवार निवडून येणार आहे, आमच्या उमेदवाराला 17 दिवसांनी बघूया नेमकं काय होणार आहे, पण कोणीही घोडेबाजार करणार नाही, आमच्याकडनं होणार नाही, दुसरा पक्ष करेल असं प्रत्येक पक्ष म्हणतोय. बघायचंय नेमक्या निवडणुकीच्या दिवशी काय खरं घडतंय. पण लोक काय म्हणतात बघा. आपण शेवट सगळ्यात आपला पोल घेऊया. हा लास्ट पोल आहे आपला.
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत येईल का? अजूनही 95% लोक म्हणतायत होय, घोडेबाजाराला ऊत येईल. या विधान परिषद निवडणुकीमध्ये 6 जागा आहेत. काय नेमकं घडतंय हे आपल्याला बघावं लागेल. सगळ्यांचे धन्यवाद चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. सध्या इथेच थांबूयात. पाहत राहा महाराष्ट्र.